तर नमस्कार मित्रांनो, आपण अंबोडी या गावामध्ये आहोत, सातारा जिल्ह्यातील अंबोडी या गावामध्ये. आणि आपण इथे जर बघितलं तर तुम्हाला थोडं वेगळं दिसत असेल, कारण की हा बिझनेस आहे मेंढी पालन व्यवसायाबद्दल. आणि दादा जे आहेत अतिशय कमी वय आहे, लहान वय आहे, तरुण वय आहे, आणि त्यांनी मेंढी पालनाचा व्यवसाय सुरुवात केली आहे. तर सगळी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा दादा मला तुमचं नाव सांगा. माझं नाव आदित्य शहाजी दिसले. तर मला सांगा तुमचं शिक्षण किती झाले, लहानपण कसं गेलं तुमचं? माझं शिक्षण 14वी पर्यंत झालेलं आहे कॉमर्स साईडने. लहानपण माझी लहानपणी आई वारल्यामुळं मला आत्याकडे यावं लागलं. म्हणजे आत्यानं सांभाळ केला माझा 6 महिन्यात असल्यापासून. आणि नंतर त्यांनीच आपलं फार्म टाकून दिला हा, की आता शिक्षण तर काय सोडून दिलं, त्यामुळे हे चालू केलं. शिक्षण सोडण्यामागचं कारण काय? फक्त व्यवसायाकडे तुला वळायचं होतं आधीपासून? हो, व्यवसायाकडे आता कसं आहे, घरातलं पहिल्यापासून म्हणजे 2011 सालपासून आमचा रेशीम उद्योग, त्यामुळे असं लहानपणापासून म्हणजे शिक्षण घेतलं, पण नंतर सोडून दिलं. आणि व्यवसायात रुची निर्माण झाली लहानपणापासून, त्यामुळे व्यवसायाकडे वळलो. आपण जर बघायला गेलं तर भरपूर प्रचंड व्यवसाय आता मार्केटमध्ये आहेत. मग मला सांग की तू फक्त मेंढी पालन करायचं का ठरवलं? मेंढी पालन करण्यामागचा उद्देश असा की आमचा जो रेशीमचा हे आहे प्लांट आहे, त्याचा जो वेस्टेज आहे त्याच्यावरती हा हे आहे, त्याच्या अर्धा चारा त्याचा ह्याला उपयोग आहे. म्हणजे जर एखाद्याला रेशीम उद्योग करायचा असेल तर तो हा पण धंदा करू शकतो, जोडधंदा म्हणून हा पण व्यवस्थित आहे, त्यामुळे हा टाकला प्लांट. मग या व्यवसायाची सुरुवात करताना त्याची सुरुवात कशी केली, किती मेंढ्यांपासून सुरुवात केली? सुरुवात मी 12 मेंढ्यांपासून केलेली. ते फलटणमध्ये निमकर ॲग्रो फार्म म्हणून आहे, त्यांच्याकडून आपण नारी सुवर्ण जातीच्या मेंढ्या आणलेल्या, तिथून सुरुवात केली. हो. मग सुरुवातीला काय अनुभव आला? सुरुवातीला म्हणजे कसं आजारपण, असं पावसाळ्यात सुरुवात केलेली, आजारपण वगैरे काय यातलं म्हणजे काय माहिती सुद्धा नव्हतं आजारपण वगैरे, तर असं प्रॉब्लेम आले, पण झालं 1-4-5 महिन्यांनी सेट झालं सगळं. मला सांग, तू म्हणला की 4-5 महिन्यांनी सेट झाला, पण या 4-5 महिन्यात काय काय शिकला आणि प्रशिक्षण वगैरे न घेता यामध्ये उतरल्यानंतर काय अनुभव आला? कसं आहे, या धंद्यात उतरायचं असेल तर थोडंफार तरी प्रशिक्षण घेणं गरजेचंच आहे. आपण सुरुवातीला उतरल्यामुळे जराशे आपले 4-5 पिल्लं दगावली, तर परत जराशे आजार पण जास्त आलं. तेच जर का प्रशिक्षण घेऊन केलं असतं तर एवढे अडचणी आल्या नसत्या. मग सुरुवात करताना प्रशिक्षण न घेता पॉइंट टू पॉइंट तुम्ही कसं शोधत गेला की आपल्याला आता हे केलं पाहिजे, यानंतर हे केलं पाहिजे? कसं युट्यूब वरती बरेचसे चॅनल आहेत, त्याच्यातनं व्हिडिओ काय आजार पण आले, काय सर्दी आले, खोकला आलाय, काय केलं पाहिजे. आता आमच्याकडे कसं होतंय, बऱ्यापैकी शेळी मेंढी हा प्रकार नाहीये जास्त, म्हणजे असं की डॉक्टरांना समजेल. आमच्याकडे डॉक्टरांना एवढं समजत नाही यातलं की शेळी मेंढीला काय करावं, आता काय केलं पाहिजे. कसं गुरांकडचं आहेत ना हे सगळं, ते जरा. यामध्ये मला सांगा की आजार कोणते कोणते येतात? आजार म्हणजे आता जास्त करून जुलाब आणि सर्दी खोकला आणि ताप एवढंच. बाकीचं मग ते आले की मग PPR, ET असे येतात आजार. तसे आजार आल्यानंतर तुम्ही काय करता? नाही, एवढे मोठे आजार कधी आले नाहीत, पण छोटे छोटे PPR, लसीकरण वॅक्सिन आधी करत असतं, PPRचं वगैरे. परत ETचं TTचं वॅक्सिन असतं. प्रत्येक सीझन नुसार प्रत्येक वॅक्सिन केलं जातं. आणि बाकीचे ताप वगैरे आजार वगैरे आपले किरकोळ डॉक्टर बोलवून त्यांच्याकडनं होतं. जास्त असेल तर डॉक्टर बोलवतो, कमी असेल तर घरच्या घरीच इंजेक्शन वगैरे देऊन. म्हणजे रेशीम उद्योगाच्या व्यवसायाचं जे वेस्टेज असतं त्यापासून तुम्ही हा व्यवसाय सुरू केला. हो. तर हे शेड मला सांगा, किती कशी रचना केलेली आहे शेडची? ह्या शेडची रचना म्हणजे 30 बाय 42 शेड मारलेलं मी. असंच एक 13-13 फुटाचे कप्पे करायच्या हिशोबाने मारलेलं. आत्ता किती मेंढ्या आहेत? आता टोटल लहान मोठी धरून 36 आहे ती, आणि विक्री झालेली आहे, नरांची विक्री केलेली आपण. एक 15-20 नरांची विक्री केलेली आपण. मला सांगा, मेंढी तुम्ही विकत नाही, मग नक्की काय विचार चालू आहे त्याच्या मागे, काय करण्याचा? मेंढ्या न विकण्याचं कारण असं आहे की माद्या पण आपण लहान माद्या पण विकत नाही, कारण की आपल्याला तो वाढवायचा आहे, अजून एक 100-200 माद्यांपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. आता आपल्याकडे 15 माद्या आहेत ती, आणि लहान एक 7-8 माद्या लहान आहेत ती. वाढवल्यानंतर पुढचं काय नियोजन आहे तुमचं? हा जो प्लांट आहे याच्या आता एवढ्या 15 माद्यांमागे फक्त एक किती 1.5-2 लाख रुपये उत्पन्न आहे वर्षाकाठी. तेच आपल्याला एक महिन्याला आपलं असं टार्गेट आहे की महिन्याला 1 लाख आपल्याला ह्या धंद्यातून आले पाहिजेत. तशी तुमची नियोजन आहे, सगळं चालू आहे. तर
हे जे तुम्ही सगळं निवडलं, हे सगळी सुरुवात केली, त्यावेळेस काही स्टार्टिंगला अडचणी आल्या का तुम्हाला? काय आलेल्या? काय म्हणजे गावातल्यांचं जरा काय मेंढर सांभाळणार काय करणार असं जरा टोमणे वगैरे. अजून पण ते भेटतातच, मेंढी सांभाळतोय हे करतोय. परत जराशी पाहुण्यारावळ्या, तुला लग्नाचं कसं काय व्हायचं, अशा गोष्टी जरा. बाकी नाही काय अडचणी. घरातल्यांचा सपोर्ट आहे त्यामुळे नाही काय वाटत. घरातल्यांचा सपोर्ट मिळाला तेच खूप मोठं गोष्ट असते. आणि मला सांगा आता की याची ब्रीड कोणती आहे तुमच्या इथे? आता आपल्याकडे माडगाळ मधले क्रॉसिंगचे, माडगाळ मधले आहेत एक 4 माद्या माडगाळच्या आहेत. आणि नारी सुवर्णाच्या आपल्या एक 11 माद्या नारी सुवर्णाच्या आहेत. आणि मेल आहे, नारी सुवर्णाचा मेल आहे, ते माडगाळ क्रॉसिंग साठी ठेवलेला आहे. असे 15 माद्या आहेत आपल्याकडे आता टोटल. आणि लहान मोठे धरून बाकीचे लहान पिल्ल वगैरे असे आहेत. दैनंदिन दिनक्रम काय असतो तुमचा दररोज आल्यानंतर इथे? आता झोपायला इथेच असतो किती तास काम करायला लागतं आपल्याला? दिवसातून मला फक्त 2 तास काम करावं लागतं. फक्त 2 तास काम करतो मी गोट्यात, आणि बाकीच्या इतर टायमात मी घरीच असतो. सकाळपासून आल्यावर काय दिनक्रम असतो तुमचा? सकाळी आता कसं आहे, इथं राहायलाच आम्ही इथं असतो झोपण्यासाठी. आणि सकाळ सकाळी उठल्या उठल्या पहिलं खुराक टाकायचं, कारण आवाज करतात सारखे. पहिला खुराक टाकला की मग हत्ती घास थोडासा आणायचा, एक 3 वजे काढायची. सकाळी 1 वज आणि मुरघास टाकायचं त्यात मिक्स करून पहिला फीड करायचं. नंतर गोटा वगैरे लोटून पाणी ठेवायचं कप्प्यातनी. परत माघारी एक दुपारी 12-1च्या दरम्यान माघारी यायचं, पिल्ल वगैरे सोडायची परत कप्प्यांमध्ये पाजण्यासाठी. ते झाल्यानंतर परत संध्याकाळी 4-5च्या दरम्यान यायचं, कडबा, हत्ती घास असं काय असेल ते वैरण टाकायचे आणि परत घरी जायचं. म्हणजे नॉर्मल वैरण? नॉर्मल काय असं काय नाही एवढं जास्त वैरण वगैरे. तर आपल्याकडे 2 ऑप्शन असतात, एक मेंढी पालन असतो आणि एक शेळी पालन असतो. मग तुम्ही या दोन्हीतील मेंढी पालन निवडले, का निवडलं, त्यामागचं कारण? शेळी पालन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, शेळी पालन एक तर महत्वाचं म्हणजे ते घाण. शेळी पालनामध्ये आता तुम्ही इथं उभं राहिला, तुम्हाला वास येत नसेल. शेळी पालनामध्ये असं गोट्यात आपण उभं पण राहू शकत नाही, एवढं असं वास वगैरे. आणि शेळीचा महत्वाचा म्हणजे चारा. आता हा कशी मेंढी कशी आहे, आपण जे टाकल ते खाते. शेळीचं कसं आहे, शेंडाच पाहिजे शेळीला, त्यामुळे तो एक मोठा ही. आणि वेट गेन आपलं मेंढीमध्ये वेट गेन फास्ट आहे, शेळीमध्ये जरा लेट आहे. असा कुठे व्यवसाय बघितलेला का आधी? हा, बरेचसे. जरी सुरुवात करायच्या आधी बरेचसे 1-2-3 प्लॅन्ट फिरून आलो. आणि आपल्याला हे नारी सुवर्णाचं घ्या म्हणून आपले विकास घोरपडे म्हणून आहेत तासगावचे, त्यांनी आपले सहकार्य केलं आणि योग्य ते माद्या वगैरे घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी सगळं प्रोत्साहन केलं. मला सांग, याचं भविष्य काय आहे, म्हणजे मेंढी पालनाचं भविष्य काय आहे? आणि जर एखाद्याला करायचं असेल तर त्याने मेंढी पालन करावं का करावं? मेंढी पालन करण्याचं एकच मोठं कारण आहे की वेट गेन सगळ्यात जास्त फास्ट होतं, आणि चारा कोणत्याही परिस्थितीमध्ये मेंढी जगू शकते. आणि करायचं असेल तर बिनधास्त केलं तरी चालेल, काय अडचण येत नाहीत. अशा पालन करण्यामागचं उद्देश म्हणजे की आपण जर का गाया वगैरे केले तर गायांमध्ये कष्ट भयंकर आहेत. आता माझ्या 36 मेंढ्या आता आहेत, मला फक्त हत्ती घासाची 2 वजी उचलणीच्या आपल्या आणि एक कडब्याच्या 2 पेंड्या, एवढं टाकलं की माझं काम होतंय दिवसाचं. तसं गायचं म्हणलं तर तेवढी वैरण 1 ते 2 गाया तेवढ्या वैरणीत जगू शकतात, असा विषय. त्यामुळे जरा मेंढी पालन बरं आहे. पिल्लांना फक्त खुराक द्यायला लागतो आपल्याला. तर याची सोय करताना जी खाली काय काय टाकलेलं आहे, तुम्ही कशी सोय केलेली आहे सगळी खालचं? पहिल्यांदा आपण कोबा केला. ऍक्च्युअल मध्ये याचं शेड असतं वरती, पण जरा बजेटच्या हिशोबाने आपण हाईट वाढवली, पण ते शेड टाकले नाही. जे खाली आहे ते आपण कोबा केलेला आहे, आणि कोब्याच हाय असं ठेवतो आपण, घाण वगैरे काय काढत नाही. कारण की जे त्यांची लघवी वगैरे आहे त्याच्यात मुरून जाण्यासाठी आपण घाण वगैरे काढत नाही. तर मला सांगा की याच्यासाठी चाऱ्याचं नियोजन कसं करता तुम्ही, किती क्षेत्रात चाऱ्याचं नियोजन? आपला आता टोटल आपण 1 एकर क्षेत्र खंडा स्वरूपात घेतलेलं इथं गावात. तसं ते काय लागतच नाही आपल्याला, म्हणजे जे तुतीचं आपलं वेस्टेज आहे ते, आणि त्या तुतीच्या बांधाला आपण हत्ती घास लावलेला आहे, तो एक वापरण्यास येतो. आणि जे 1 एकर आपण घेतलेला आहे त्यात आपण कडबा आणि मका, मेगा स्वीट, मेथी घास असे प्रकारचे चारा लावतो, आणि त्याचा मुरघास वगैरे करून ठेवतो. मला आता तुम्ही सांगा की आपल्याकडे जर 10 मेंढ्या असतील तर वर्षाकाठी आपल्याला किती उत्पन्न मिळू शकतं? तसं आता कसं आहे माहिती आहे का, आपण जी जात निवडलेली आहे नारी सुवर्ण म्हणून, त्याच्या मग आपल्याला एका मादीकडून 2 पिल्ले अशी भेटतात 6 महिन्यातून एका वेताला. अशी वर्षातून तिची 2 वेत होतात, आणि 2 वेतातून तिची 4 पिल्लं होतात. आता 10 मेंढ्या असतील तर आपल्या 40 पिल्ले झाली वर्षाकाठी. 40 मधले एक 10 मृत्यू वगैरे सोडून द्या,
30 पिल्ले आपल्या हाताशी जरी राहिले, हम्म. 30 पिल्लांचे आपले एक 8-10 हजार विक्री होते. हम्म. असं मिळून 30 पिल्लाचे उत्पन्न राहते आपल्याकडे. एका पिल्ला मागे किती? 8-10 हजार. 8-10 हजार रुपये आपल्याला निघतात कमीत कमी. जास्तीत जास्त आपण जसं संगोपन करू तसं एक्स्ट्राचे भेटतात. किती दिवस संगोपन करायला लागतं आपल्याला? 4 महिन्यातून आपल्याला विक्री होते 4 जन्मल्यापासून. 4 महिन्यातून आपल्याला विक्री होते. तर मित्रांनो बघितलं, एक सुंदर असा व्यवसाय जो की एक तरुण युवक सांभाळतोय आणि खूप जास्त टाइम नाही घेत तो. 2 ते 3 तास दिवसाला काम असतं, जास्त त्रास नाहीये. तर दादा, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली आणि मेंढी पालनाबद्दल एवढी सगळी माहिती सांगितली तुमचा मोलाचा वेळ काढून, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत.